गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं माझ्या स्कॉलर टेक या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. इयत्ता पहिलीची 2026मध्ये होणारी जी परीक्षा आहे ती 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा. तर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी पेपर खूप छान सोडवायचे आहेत. आज आपण बघणार आहोत सन 2022ची प्रश्नपत्रिका. तर सुरुवात करूया प्रश्नपत्रिका सोडवायला. विषय आहे भाषा मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. आता या प्रश्नामध्ये 2 ते 3 वाक्यांचा आपल्याला प्रथम पॅराग्राफ येणार आहे, उतारा येणार आहे. तो उतारा सगळ्यांनी बोट ठेवून, वाक्यांवर बोट ठेवून वाचायचा आहे. तर आपण वाचूयात. गाईला आपण कामधेनू म्हणतो. गाईला 2 शिंगे, 2 कान, 2 डोळे, 4 पाय, 1 नाक व 1 लांब शेपटी असते. गाईपासून आपल्याला दूध मिळते. गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते. दुधापासून ताक, दही, लोणी व तूप बनवतात. तिच्या शेणापासून खत तयार करतात. गाईला हिरवेगार गवत खायला खूप आवडते. तर या उतार्यामध्ये आपणाला समजलं की गाईचं वर्णन केलेलं आहे, गाईला कामधेनू का म्हणतात आणि त्याचप्रमाणे गाईच्या दुधापासून आपल्याला कुठले कुठले पदार्थ मिळतात. तर आपण पहिला प्रश्न सोडवणार आहोत. गाईच्या दुधापासून काय तयार करत नाही? तर ऑप्शन 1 दूध, लोणी, गवत आणि ताक. तर सगळ्यांना माहिती आहे, पॅराग्राफमध्ये आलेलं आहे, दुधापासून आपण ताक, दही, लोणी व तूप बनवतात. मग प्रश्न असा आहे की काय तयार करत नाही? तर आपण गवत ह्या ऑप्शनला गोल करणार आहोत. चला, प्रश्न क्रमांक 2. वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? ऑप्शन 1 गाईला 4 पाय असतात. गाईला आपण कामधेनू म्हणतो. गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते. गाईपासून आपल्याला लोकर मिळते. तर याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. हे चुकीचं विधान आहे. गाईपासून आपल्याला लोकर मिळत नाही. चला, प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी कविता सोप्या भाषेमध्ये येणार आहे, जी की मुलांना समजेल अशा या भाषेमध्ये किंवा या शब्दांचं वर्णन खूप छान असणार आहे. आपण कविता वाचूयात. आडुकराव बेडुकराव उगाच करती डाराव डाराव. झोपा जरा चिखलात कशाला लवकर उठलात. सरसर धारा झरझर वारा फडफड पाने गाती गोड गाणे. चिकचिक चिखल फिसफिस फिसल एक पाय चिखलात फटकन फेकलात. चिखल लाल अंगावर चला आता गंगेवर. कविता लिहिलेली आहे पद्माकर भावे यांनी. तर प्रश्न 3. बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात? काव काव, डराव डराव, चिव चिव का किंकाळणे? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण मंथनचा अभ्यास करत असताना आवाज पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे हा विभाग बघितलेला आहे. त्याच्यामध्ये बेडक डराव डराव करतो. त्यामुळे आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 4था प्रश्न. गोड गाणे कोण गात आहे? तर याचं उत्तर आपण या कवितेमध्ये शोधूयात. सरसर धारा झरझर वारा फडफड पाने गाती गोड गाणे. फडफड पाने ऑप्शन वाचूयात आपण. 1 बेडूक, 2 धारा, 3 पाय, 4 पाने. तर कवितेमध्ये बघूयात. फडफड पाने गाती गोड गाणे. पाने हे गोड गाणे गात आहात. ठीक आहे. प्रश्न 5. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. शुद्ध शब्द म्हणजे की ज्याची काना, मात्रा, वेलांटी कुठं बरोबर आहे का, हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 1 विमान, 2 सैनिक, 3 बाहुली आणि 4 चिमणी. आता 1 विमान याच्यामध्ये वला आपल्याला माहिती आहे की वला पहिली वेलांटी हवी. सैनिक या शब्दामध्ये नला पहिली वेलांटी हवी. आपला शुद्ध शब्द आहे बाहुली. चिमणी या शब्दामध्ये न बाणाचा असतो, बाणाचा असतो. त्यामुळे आपला पर्याय येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. 3ला सर्वांनी
व्यवस्थित गोल करायचा आहे. प्रश्न 6. सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा. चित्र सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. आपली प्रश्नपत्रिका ही झेरॉक्स किंवा काळ्या शाईमध्ये असते, त्यामुळे सर्वांना चित्र व्यवस्थित दिसत नाहीत. काही काही मुलांची गल्लत होते समजण्यासाठी. तर सर्व मुलांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की चित्र कशाचं आहे. याच्यामध्ये चित्र दिसतंय आपल्याला आगगाडीचं चित्र आहे. मग आपण असं म्हणतो का तो आगगाडी किंवा ते आगगाडी असं आपण म्हणत नाही. म्हणून सोबतच्या चित्राचं लिंग जे आहे आपण असं म्हणतो ती आगगाडी, म्हणून स्त्रीलिंग. ऑप्शन 1ला सर्वांनी गोल करायचं. प्रश्न 7. खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. आता इयत्ता पहिलीला फक्त आणि फक्त 4 विरामचिन्हांचा अभ्यास आहे. एक आहे तो पूर्णविराम, दुसरा आहे तो स्वल्पविराम, तिसरा आहे तो उद्गार चिन्ह आणि चौथं येतं तो प्रश्नचिन्ह. मग वाक्य वाचूयात. बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे. मग या वाक्यामध्ये किती आणि कोणती विरामचिन्ह आलेली आहेत. 1 पूर्णविराम, ब प्रश्नचिन्ह, क उद्गार चिन्ह. आता सर्वांना माहिती आहे की प्रश्नचिन्ह याच्यामध्ये नाही, म्हणून आपला पूर्णविराम वाक्याच्या शेवटी आलेला आहे आणि उद्गार चिन्ह असं अ आणि क, म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क योग्य असा येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. खालील चित्रातील शब्दाचा समानार्थी पर्यायातून शब्द शोधा. चित्र कशाचं आहे सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. चित्र आहे झाडाचं. त्याला आपण समानार्थी शब्द शोधणार आहोत. वृक्ष, सदन, धरती, वर्षा. सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष म्हणजे झाड, म्हणून चित्र आहे झाडाचं, याला समानार्थी शब्द येणार आहे वृक्ष. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 9 व 10 साठी सूचना आहेत. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. संवाद व्यवस्थित वाचायचा आहे. शनिवारी सोनू शाळेतून घरी आला. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. मला म्हणाली, आजी ग मी खेळायला जाते. मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत. मी म्हणाले, तू लवकर परत ये. सोनू म्हणाली, हो आजी मी येते परत लवकर. आईला सांग मला काहीतरी खायला कर. चला तर प्रश्न 9. वरील संवाद कोणामध्ये झाला. पर्याय 1 सोनू मैत्रीण, 2 सोनू आई, 3 सोनू आजोबा की सोनू आजी. तर हा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, सोनू आणि आजी, कारण की हा संवाद झालेला आहे तो सोनू आणि आजीमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10. सोनू मैत्रिणीसोबत कुठे जाणार आहे. शाळेत, खेळायला, जेवायला की पोहायला. तर ती स्पष्ट या संवादामध्ये म्हणत आहे, आजी ग मी खेळायला जाते, म्हणजे सोनू खेळायला चाललेली आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 11. खालील पर्यायातून वचनासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आपण पाहिलेला आहोत एक वचन आणि अनेक वचन. मग पर्याय क्रमांक 1 मासा, एक मासा, अनेक मासे, ही जोडी बरोबर आहे. आपणाला चुकीची जोडीचा पर्याय शोधायचा आहे. एक टोपली, अनेक टोपल्या, एक डबा, अनेक डबी असं होत नाही, आणि एक फुगा, अनेक फुगे. त्यामुळे चुकीचा पर्याय आहे एक डबा, डबी. प्रश्न क्रमांक 12. प्रजासत्ताक दिनी केव्हा साजरा करतात. प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतात. तर सर्वांना माहीत आहे की 26 जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, आणि प्रजासत्ताक दिन या दिवसालाच आपण म्हणतो गणराज्य दिन. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. खालील चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात. तर चित्र काळजीपूर्वक बघायचं आहे. चित्र आहे वाघाचं. वाघाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो. बछडा, छावा, शिंगरू की रेडकू. तर आपला पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आपण वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधा. तर या चौकटीमध्ये काही अक्षरे दिली आहेत आणि हे अक्षरे जोडून आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे.
पी डॅश का री. इथं काय शब्द तयार होईल, एक एक अक्षर टाकून जर पाहिलं तर पिनकारी हा शब्द तयार होत नाही, पिचकारी हा देखील होत नाही, पिचकारी हा शब्द होतो. आपण रंगपंचमीच्या दिवशी पिचकारीने पाणी उडवतो. प्रश्न क्रमांक 15. सुगरणीच्या घराला काय म्हणतात? आपण पाहिले आहेत की पक्षी आणि प्राण्यांचे घर आपण हा अभ्यास इयत्ता पहिलीमध्ये घेतलेला आहे. सुगरणीच्या घराला आपण म्हणतो खोपा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय आपला बरोबर आहे. चला, इथं आपली मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. मला सांगायचं असं आहे की प्रश्नपत्रिका खूप सोपी येते. काही थोडेफार मुलांच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार प्रश्न विचारले जातात, काही मुलांची गल्लत होते, थोडंफार समजायला वेळ जातो, पण सर्व मुलांनी काळजीपूर्वक आणि शांत डोक्याने प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. सर्व मुलांना माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलकडून सर्व मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.